aldehyde, ketones and carboxylic acid. Now student, in previous lecture we have discussed the physical properties of aldehyde, ketones and carboxylic acid and the reactivity of aldehydes and the ketones. Also we can see the carbonyl groups polarity. जी काही आपण कार्बोनिल ग्रुपची पोलॅरिटी आहे ही सुद्धा आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केली आहे की ज्याच्यामध्ये आपण असं म्हटलं कार्बोनिल ग्रुपमध्ये प्रेझेंट असणाऱ्या इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजनमुळे त्याच्यामध्ये काय होत असते तर पोल्स क्रिएट होतात की ऑक्सिजन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे तो इलेक्ट्रॉन स्वतःकडे पुल करून घेतो म्हणून त्याच्यावरती पार्शल निगेटिव्ह चार्ज असतो आणि कार्बनवरती पार्शल पॉझिटिव्ह चार्ज असतो. त्याच्यामुळे कार्बोनिल ग्रुपमधला असणारा जो काही कार्बन आहे तो काय असतो तर इलेक्ट्रोफाइल किंवा इलेक्ट्रोफिलिक अँड द इलेक्ट्रॉन लविंग स्पेसिस. देन नेक्स्ट वी कॅन ऑल्सो डिस्कस द रिॲक्टिव्हिटी ऑफ aldehydes and the ketones. In that we have discussed the aldehydes are more reactive than the ketones towards the nucleophilic substitution reaction किंवा न्यूक्लिओफिलिक अटॅक. अल्डिहाइड हा केटोनच्या कंपेअरमध्ये मोर रिॲक्टिव्ह आहे टुवर्ड्स द न्यूक्लिओफाइल अटॅक. इट इज एक्सप्लेन बाय द टू थेरीज. फर्स्ट वन इज द इलेक्ट्रॉनिक थेरी, सेकंड वन इज द स्टेरिक इफेक्ट. In electronic theory we have discussed in ketones two alkyl groups are attached to the carbonyl carbon. We know student alkyl groups have the electron donating effect, so the plus I effect, and these two electron donating groups which less the electrophilicity of carbons. इलेक्ट्रोफाइल जे काही कार्बन्स आहेत त्याची ती इलेक्ट्रोफिलिसिटी काय करतात कमी करतात म्हणून केटोन्समध्ये ती काय असते तर लेस असते रिॲक्टिव्हिटी. इन केस ऑफ अल्डिहाइड इट कंटेन्स ओनली वन अल्किल ग्रुप, सो द इट्स इलेक्ट्रोफिलिसिटी ॲज कम्पेअर टू केटोन इज हायर, सो इट इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स द अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल. इन केस ऑफ aromatic aldehydes are generally less reactive than the aliphatic aldehydes. Aromatic aldehydes हे aliphatic aldehyde पेक्षा काय असतात लेस रिॲक्टिव्ह असतात टुवर्ड्स द न्यूक्लिओफाइल अटॅक. दिस इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटिंग रेझोनन्स इफेक्ट ऑफ aromatic ring. aromatic रिंगचा जो काही इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट आहे की ज्याच्यामुळे इलेक्ट्रोफिलिक कार्बनची इलेक्ट्रोफिलिसिटी ही काय होते त्या ठिकाणी कमी होते म्हणून aromatic aldehydes are less reactive than the aliphatic aldehydes. These factors or these terms are explained in the previous lecture. जे काही पाठीमागचे लेक्चर पाहिलं आपण त्याच्यामध्ये एवढे आपण पॉइंट काय केले डिस्कस करून झालेले आहेत. Now in today's lecture we have discussed the chemical properties of aldehydes and the ketones. आजच्या लेक्चरमध्ये आपण अल्डिहाइड आणि केटोन्सच्या केमिकल प्रॉपर्टी पाहणार आहोत. जनरली याच्यामध्ये आपण दोन प्रॉपर्टी पाहणार आहोत. फर्स्ट वन लॅबोरेटरी टेस्ट फॉर अल्डिहाइड्स. पहिली काय पाहते आपण का लॅबोरेटरी टेस्ट फॉर अल्डिहाइड्स. लॅबोरेटरी टेस्ट फॉर aldehydes. Second one laboratory test for ketones. Now student, first of all we see the laboratory test for aldehydes and the ketones. In case of aldehydes having formula RC=OH, we know aldehyde is easily or gets oxidized into carboxylic acid. आपल्याला माहिती आहे अल्डिहाइड्स आर इझिली ऑक्सिडाइज्ड इनटू कार्बोक्सिलिक ॲसिड. अल्डिहाइडचं इझिली ऑक्सिडेशन हे कशामध्ये होत असतं कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये असतं. देअरफॉर इट ॲक्ट्स ॲज अ रिड्युसिंग एजंट. अल्डिहाइड जो काही आहे तो ॲक्ट्स ॲज अ रिड्युसिंग एजंट टुवर्ड्स द माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. त्यामुळे अल्डिहाइड हा काय आहे तर रिड्युसिंग एजंट आहे टुवर्ड्स द माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंटच्या टुवर्ड्स तो काय असतो रिड्युसिंग एजंट म्हणून काम करतो. इन केस ऑफ केटोन
if you see the structure R C double bond O R. If you observe the structure in the ketone, there is absence of alpha hydrogen is absent. याच्यामध्ये हायड्रोजन हा absent आहे की जो कार्बोनिल ग्रुपला अटॅच झालेला आहे. So it cannot be easily oxidized into carboxylic acid. आणि याचं मात्र इझिली ऑक्सिडेशन होऊ शकत नाही कारण त्याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुपला कनेक्ट असलेला डायरेक्टली कनेक्ट असलेला हायड्रोजन हा ॲब्सेंट आहे. सो दे आर नॉट ऑक्सिडाइज्ड बाय द माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. त्यामुळे केटोन्स हे माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंटनं ऑक्सिडाइज केले जात नाही. दिस वन इज द लॅबोरेटरी टेस्ट फॉर अल्डिहाइड्स अँड द केटोन्स. Student, generally aldehydes and the ketones are distinguished by various tests. अल्डिहाइड आणि केटोन्स हे एकमेकांपासून डिस्टिंग्विश करण्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट आहेत. त्यासाठी आपण अगोदर या ठिकाणी टेस्ट पाहणार आहोत. डिस्टिंग्विश टेस्ट फॉर अल्डिहाइड्स. आता आपण त्या टेस्ट दोघांसाठी सेपरेट पाहणार आहोत. सुरुवातीला पाहूया आपण डिस्टिंग्विश टेस्ट फॉर अल्डिहाइड्स. पहिली टेस्ट पाहणार आहोत आपण. टेस्ट फॉर अल्डिहाइड्स. टेस्ट फॉर अल्डिहाइड्स. अल्डिहाइडसाठी डिस्टिंग्विश डिफरन्शिएट करण्यासाठी जी काही आपण टेस्ट वापरणार आहोत ती सुरुवातीला पाहणार आहोत. जनरली 3 टेस्ट कॅन बी यूज फॉर द डिस्टिंग्विश ऑफ अल्डिहाइड्स. अल्डिहाइडला डिस्टिंग्विश करण्यासाठी जनरली 3 टेस्ट वापरले जातात. फर्स्ट वन चिप्स टेस्ट. पहिली काय आहे बघा, चिप्स टेस्ट. सेकंड वन टोलन्स टेस्ट. टोलन्स रिएजंट टेस्ट. लास्ट वन फेलिंग सोल्युशन टेस्ट. आता ही जी काही टोलन्स टेस्ट आहे त्यालाच आणखी नाव आहे पहा, सिल्वर मिरर टेस्ट. सिल्वर मिरर टेस्ट. आणि 3 नंबरची काय म्हटलं आपण, फेलिंग सोल्युशन टेस्ट. अशा एकंदरीत किती टेस्ट आहेत, 3 टेस्ट आहेत की ज्या त्या 3 टेस्टच्या सहाय्याने आपण अल्डिहाइड हे काय करू शकतो, डिस्टिंग्विश करू शकतो. सो सी वन बाय वन टेस्ट इन डिटेल. फर्स्ट ऑफ ऑल वी कॅन सी द चिप्स टेस्ट. सगळ्यात सुरुवातीला आपण पाहणार आहोत चिप्स टेस्ट की ज्याची आपण इन डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. चिप्स टेस्ट. फर्स्ट वन इज द Now chips test is the when alcoholic solution of aldehyde is treated with chips reagent, a pink or red or the magenta color precipitate is out. म्हणजे ज्यावेळी तुम्ही अल्कोहोलिक सोल्युशन कशाचं, अल्डिहाइडचं चिप्स रिएजंट मध्ये ऍड करणार आहात. पहा, अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अल्डिहाइड ॲडेड टू चिप्स रिएजंट्स. कशामध्ये, चिप्स रिएजंट मध्ये. इट गिव्स द कलर रेड और पिंक और मैग्नेटा कलर. दिस रेड और द पिंक और द मैग्नेटा कलर कन्फर्म्स द प्रेजेंस ऑफ अल्डिहाइड ग्रुप. हा जो काही आपल्याला ग्रुप मिळणार आहे, कलर मिळणार आहे, तो कलर काय सांगणार आहे की याच्यामध्ये CHO ग्रुप हा काय म्हणजे फॉर्मिल म्हणजेच अल्डिहाइड ग्रुप हा प्रेझेंट आहे. टेस्ट काय पुन्हा एकदा ऐका. वेन अ अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अल्डिहाइड इज ट्रीटेड विथ चिप्स रिएजंट. ज्यावेळी अल्कोहोलिक अल्डिहाइडची रिॲक्शन चिप्स रिएजंट बरोबर होईल, इट गिव्स रेड पिंक और द मैग्नेटा कलर appears. This red, pink or the magneta color confirms the presence of aldehyde group. This one is the test. But what is chips reagent? Chips reagent म्हणजे काय? So see the chips reagent. Now chips reagent is a colorless solution. It is the colorless solution obtained by passing sulfur dioxide. हा जो काही चिप्स रिएजंट आहे, इट इज द कलरलेस
solution or the liquid obtained by passing sulfur dioxide acts as a oxidant gas through magenta color para rosa aniline hydrochloride. म्हणजे ज्यावेळी पॅरा रोझा ॲनिलीनची रिॲक्शन ही कशाबरोबर होईल सांगितलं. चिप्स रिएजंट म्हणजे काय म्हटलं आपण की इट इज ऑब्टेन्ड बाय द पासिंग सल्फर डायऑक्साइड टू पॅरा रोझा ॲनिलीन. म्हणजे चिप्स रिएजंट कसा तयार होणार आहे वेन पॅरा रोझा ॲनिलीन हायड्रोक्लोराइड याच्यातून सल्फर डायऑक्साईडचा गॅस पास केला की आपल्याला काय मिळणार आहे या ठिकाणी चिप्स रिएजंट ज्याचा कलर काय असणार आहे मॅग्नेटा कलर सारखा असणार आहे. काय काय होतं या ठिकाणी चिप्स रिएजंट. नाउ हाउ टू चिप्स रिएजंट प्रिपेअर when the para rosa aniline hydrochloride is treated with sulfur dioxide it gives the chips reagent and this chips reagent is treated with alcoholic solution of aldehyde it gives red pink or the magenta color. This color confirms the presence of aldehyde group. आणि हा जो काही कलर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे तो कलर काय सांगणार आहे या ठिकाणी की याच्यामध्ये अल्डिहाइड ग्रुप हा काय आहे प्रेझेंट आहे. दिस वन इज द डिस्टिंग्विश्ड टेस्ट फॉर अल्डिहाइड. पहिली पाहिली आपण चिप्स रिएजंट. सेकंड वन टोलन्स रिएजंट ऑर द सिल्वर मिरर टेस्ट. 2 नंबरची टेस्ट आहे याच्यामध्ये. काय म्हटलं आपण टोलन्स रिएजंट टेस्ट. काय पाहूयात आपण 2 नंबरची टेस्ट टोलन्स रिएजंट टेस्ट और काय म्हटलेला सिल्वर मिरर टेस्ट. अशी ही काय आहे 2 नंबरची टेस्ट आपण या ठिकाणी पाहतो. टोलन्स रिएजंट ऑफ द सिल्वर मिरर टेस्ट. सुरुवातीला आपण ही टेस्ट म्हणजे काय पाहूया. when the few drops of or the when the mixing of aldehyde with टोलन्स reagent it gives silver taste. म्हणजे याच्यामध्ये when aldehyde solution is boiled with टोलन्स reagent that is ammonical silver nitrate silver mirror is formed. ज्यावेळी तुम्ही aldehydeचं सोल्युशन aldehyde किंवा जे काही सोल्युशन असेल इज ट्रीटेड विथ टोलन्स reagent it gives silver mirror. आणि आपल्याला काय मिळणार आहे सिल्वर मिरर मिळणार आहे. when the solution of aldehyde treated with टोलन्स reagent or the काय म्हटलंय ammonical silver nitrate the silver mirror is formed. त्या ठिकाणी आपल्याला सिल्वर मिरर फॉर्म होणार आहे. नाउ व्हॉट इज द टोलन्स रिएजंट. टोलन्स रिएजंट म्हणजे काय आहे. नाउ टोलन्स रिएजंट इज अ मिक्सिंग और मिक्सचर ऑफ. हे कशाचं मिक्सचर आहे अ फ्यू ड्रॉप्स ऑफ silver nitrate and a few ml of sodium hydroxide. It gives brown precipitate which is dissolved in ammonium hydroxide. It gives the टोलन्स reagent. टोलन्स reagent म्हणजे काय आहे हे एक मिक्सचर आहे कशा कशाचं few drops of silver nitrate and the few ml of sodium hydroxide. It gives first of all brown precipitate and which is dissolved by adding ammonium hydroxide. It gets the टोलन्स reagent. इक्वेशन फॉर्म मध्ये लिहायचं झालं तर काय लिहायचं few drops of silver nitrate means AgNO3 react with few ml of sodium hydroxide means NaOH. It gives brown precipitate. याच्यापासून आपल्याला brown precipitate मिळतो which is dissolved in ammonium hydroxide. हे कशामध्ये डिझॉल्व केलं अमोनियम हायड्रॉक्साइड मध्ये. इट गिव्स द टोलन्स रिएजंट. आणि याच्यापासून आपल्याला टोलन्स रिएजंट हा मिळणार आहे की जो आपण ह्या टेस्ट मध्ये वापरला आहोत. सो टोलन्स रिएजंट मीन्स इट इज द मिक्सचर ऑफ few ml of silver nitrate and the few ml of sodium hydroxide.
it gives first of all brown precipitate which on dissolve by addition of ammonium hydroxide, it gives the Tollens reagent. आणि हा अमोनिकल नायट्रेटचा फॉर्म असतो म्हणजे NH3 2+ AgOH- अशा फॉर्म मध्ये काय मिळते की आपल्याला टेस्ट मिळते. नाउ सी द ऍक्च्युअल टेस्ट, Tollens reagent टेस्ट. इफ यू ऑब्झर्व द रिएक्शन, याच्यामध्ये जर आपण रिएक्शन पाहिली, पहा रिएक्शन काय आहे, अल्डिहाइड CHO reacts with Tollens reagent. Tollens reagent having formula twice of ammonical silver nitrate 2+ OH-. रिएक्शन बॅलन्स साठी आपण या ठिकाणी काय घेऊ, दिस वन इज द Tollens reagent. हे काय आहे या ठिकाणी Tollens reagent. ड्यू टू द रिएक्शन aldehyde gets oxidized into carboxylate. aldehyde चं काय कन्वर्जन होणार आहे, कार्बोक्सिलेट मध्ये, मीन्स RCOO- प्लस सिल्वर आयन इज कन्वर्टेड इनटू सिल्वर, म्हणजे सिल्वर आयनचं कन्वर्जन हा जो काही Ag2+ आहे इट इज कन्वर्टेड इनटू Ag, म्हणजे अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होत आहे आणि सिल्वरचं काय होत आहे, रिडक्शन. द सिल्वर आयन इज रिड्यूस्ड इनटू सिल्वर Ag प्लस NH3 प्लस ट्वाइस ऑफ H2O. रिएक्शन एकदा बॅलन्स झाली का पहा, ट्वाइस ऑफ Ag 4 times NH3 2 moles of water molecules. So in this here silver mirror is formed. या ठिकाणी काय काय होते पहा, सिल्वर मिरर इज फॉर्म. आणि ही काय आहे तर सिल्वर मिरर किंवा Tollens रिएजंटची टेस्ट आहे. पुन्हा एकदा पाहूया आपण ही Tollens reagent test or the silver mirror test means when a solution of aldehyde is boiled with Tollens reagent it gives the silver mirror. ज्यावेळी अल्डिहाइडच्या सोल्युशनची टेस्ट ही Tollens reagent बरोबर होते त्यावेळी आपल्याला काय तयार होतो, सिल्वर मिरर फॉर्म होते. बट व्हॉट इज द मीनिंग ऑफ Tollens reagent? Tollens reagent म्हणजे काय आहे आणि तो कसा तयार होतो, इट इज द मिक्सचर ऑफ few drops of silver nitrate and the few drops of or the few ml of sodium hydroxide. First of all it forms the brown PPT and which on dissolving by ammonium hydroxide it gives the Tollens reagent. This Tollens reagent is treated with aldehyde, it gives the silver mirror. During the reaction aldehyde gets converted into or aldehyde gets oxidized into carboxylate. aldehyde चं काय होतं या ठिकाणी ऑक्सिडेशन होतं, सो इट ऑक्सिडाइज इनटू कार्बोक्सिलेट. सिल्वर आयन गेट्स रिड्यूस्ड इनटू सिल्वर. सिल्वर आयनचं काय होतं या ठिकाणी रिडक्शन होतं. दिस वन इज द टेस्ट फॉर डिस्टिंग्विशिंग ऑफ अल्डिहाइड फॉर द Tollens reagent. ही जी काही टेस्ट आहे ही कशासाठी वापरली जाते, अल्डिहाइडसाठी वापरली जाते. म्हणजे अल्डिहाइडसाठी आतापर्यंत आपण 2 टेस्ट पाहिल्या. फर्स्ट वन इज द चिप्स टेस्ट, सेकंड वन इज द Tollens reagent टेस्ट और द सिल्वर मिरर टेस्ट. नेक्स्ट वन फेलिंग सोल्यूशन टेस्ट और द फेलिंग टेस्ट. आता आपल्याला पुढची टेस्ट पाहिजे का, फेलिंग टेस्ट. काय आहे का फेलिंग टेस्ट, सी द फेलिंग टेस्ट. फेलिंग टेस्ट. नाउ failing test or the failing solution test when a mixture of aldehyde and the failing solution is boiled in a hot water, red precipitate of cuprous oxide is formed and this confirms the presence of aldehyde. हा failing solution test काय आहे, 3 नंबरची टेस्ट पाहतोय आपण, failing solution test. काय म्हटलं आपण, failing solution test when the solution of aldehyde and failing solution it gives red precipitate of cuprous oxide
cuprous oxide, and this confirms the presence of aldehyde. Now, what is the Fehling solution? Fehling solution म्हणजे काय? So the Fehling solution is the mixture of Fehling solution A and the B. Fehling solution A, Fehling solution of A आणि Fehling solution of B या दोघांचं काय आहे? मिक्सचर. Fehling solution मध्ये Fehling solution A आणि Fehling solution B या दोघांचं काय आहे? कॉम्बिनेशन आहे किंवा मिक्सचर आहे. So what is the Fehling solution of A? Now in Fehling solution A, the crystals of copper sulfate, CuSO4 is dissolved in concentrated sulfuric acid H2SO4 या दोघांचं मिश्रण आहे. Fehling solution A म्हणजे काय आहे? crystals of copper sulfate dissolved in concentrated sulfuric acid, means mixture of CuSO4 and the H2SO4. Now Fehling solution B is the mixture of crystals of sodium tartarate, sodium potassium tartarate, sodium potassium tartarate plus sodium hydroxide. कशाचं? सॉरी, सोडियम हायड्रॉक्साइड आयन काय आहे या ठिकाणी? कॉम्बिनेशन आहे किंवा मिक्सचर आहे. हा Fehling solution is the mixture of Fehling solution A and the Fehling solution B. Now the Fehling solution A means crystal of copper sulfate dissolved in the sulfuric acid. Solution B contains sodium potassium tartarate and the hydroxide solution. या दोघांच्या मिश्रणापासून Fehling solution तयार होते. This Fehling solution when reacted with aldehyde, it gives red precipitate of cuprous oxide, and this confirms the presence of aldehyde group. Now this test is also useful for the alpha hydroxy ketones. ही अल्फा हायड्रॉक्सी केटोन्स डिस्टिंग्विश करण्यासाठी सुद्धा काय वापरली जाते? टेस्ट पाहिजे. ॲक्च्युअल रिॲक्शन पाहू आपण. अल्डिहाइड रिॲक्ट विथ Fehling सोल्युशन. हा काय पाहिला आपण? थेरॉटिकल पार्ट पाहिलाय. ॲक्च्युअल रिॲक्शन काय पाहिजे आता आपल्याला? Fehling सोल्युशन रिॲक्ट विथ अल्डिहाइड. सो सी द अल्डिहाइड रिॲक्ट विथ Fehling सोल्युशन. Fehling सोल्युशन मीन्स twice of Cu2 plus iron plus OH minus. This one is the Fehling solution. हे काय आहे? Fehling solution आहे. In this reaction, this mixture is boiled. हे काय केलं आपण या ठिकाणी? बॉईल केलं. Aldehyde gets oxidized into carboxylate. Aldehydeचं कन्वर्जन कशामध्ये होत असतं? कार्बोक्सिलेट मध्ये असतं आणि कॉपर आयन गेट्स कन्वर्टेड इनटू कॉपर. cuprous oxide या जर काय होतं? CuO2 प्लस cuprous oxideचं सोल्युशन तयार झालं प्लस थ्राइस ऑफ H2O म्हणजे कॉपरचं रिडक्शन होऊन cuprous oxide तयार झाला आणि अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होऊन कार्बोक्सिलेट आयन तयार झाला किंवा कार्बोक्सिलेट झाला. हा जो काही cuprous oxide याचा कलर काय असतो? रेड प्रेसिपिटेशन. आणि हे जे काही रेड पीपीटी आहे हे काय कन्फर्म करतो? प्रेझेन्स ऑफ अल्डिहाइड ग्रुप इन द सोल्युशन. दिस वन इज द टेस्ट फॉर डिस्टिंग्विशिंग अल्डिहाइड्स अँड द कीटोन्स. अल्डिहाइडला डिस्टिंग्विश करण्यासाठी ह्या टेस्ट वापरले जातात. एकूण आपण 3 टेस्ट पाहिल्यात. चिप्स टेस्ट, टोलन्स रिएजंट टेस्ट अँड द लास्ट वन इज द Fehling solution test. These for the aldehyde. Next, laboratory test for the ketones. या काय पाहिलं आपण? अल्डिहाइड साठी पाहिलं. नेक्स्ट वन आहे पहा laboratory test for ketones. Next one, laboratory test for ketones. केटोन साठी वापरणाऱ्या टेस्ट. त्याच्यामध्ये आपण एक पाहणार आहोत टेस्ट सोडियम नायट्रोक्लोराइड. सोडियम नायट्रोक्लोराइड टेस्ट ही आपण जनरली केटोन साठी टेस्ट पाहत असतो.
काय टेस्ट आहे पाहूया आपण. When freshly prepared sodium nitroprusside is added to ketone mixture is boiled. काय केलं पहा, freshly prepared sodium nitroprusside added to ketone. ketone मध्ये काय करायला ऍड केलं, which is shaken and basified with sodium hydroxide solution. Drop by drop red color appears in the tube which indicates the presence of ketone group. जेव्हा आपण sodium nitroprusside react with ketone which is shaken and basified by adding sodium hydroxide, it gives red precipitate or the red color. This confirms the presence of ketone group in the structure. की त्याच्यामध्ये ketone group आहे हा या ठिकाणी समजतो. What is the reaction? So see the reaction. Ketone first member is the propanone. So see the propanone, that is CH3CO CH3. That one is the propanone or the acetone. Reacted with काय म्हटलंय, basified म्हणजे NaOH is the base. It gives the OH minus ion. So here I am writing only OH minus ion. It abstracts the H hydrogen from this H. So to form the carbanion or the anion. या ठिकाणी काय करायचं पहा, anion CH3CO CH2 minus plus H2O. याच्यातला एक हायड्रोजन हा ऑक्सिजन ॲब्स्ट्रॅक्ट करतो आणि या ठिकाणी हा कार्बेनियन तयार होतो और द anion तयार होतो. दिस anion when react with sodium nitroprusside having formula FeCN5NO2 minus plus this one CH3CO CH2 minus. It gives काय तयार होतं हा FeCN5NO सोडियम नायट्रोप्रोसाइड. हे काय आहे, सोडियम नायट्रोप्रोसाइडचा आयन आहे. इट रिएक्ट्स विथ फॉर्म anion to form red coloration compound, that is FeCN5NO CH3CO CH2. आता ही जरा रिॲक्शन मी वरती लिहून दाखवते. बोर्डवरती आपल्याला ही जागा अपुरी पडत असल्यामुळे पहा. दिस anion react with FeCN5NO2 minus sodium nitroprusside ion react with this CH3CO CH2 minus to form red color compound, that is FeCN5NO CH2 ब्रॅकेट मध्ये CH3CO CH2 ब्रॅकेटच्या बाहेर O किती येणार मायनस, दिस 2 मायनस आणि दिस मायनस 3 मायनस. This one is the red coloration and this red color confirms the presence of carbonyl group. हा जो काही रेड कलर या ठिकाणी डेव्हलप होणार आहे तो काय कन्फर्म करतो की याच्यामध्ये केटोन हा फंक्शनल ग्रुप याच्यामध्ये आहे. These one are the laboratory test for aldehydes and the ketones. आपण या लेक्चरमध्ये काय पाहिले आज, लॅबोरेटरी टेस्ट की ज्याच्यामध्ये आपण पाहिलं अल्डिहाइड्स आणि केटोनचे डिस्टिंग्विश कसे करता येतील. जनरली आपण त्याच्यामध्ये अल्डिहाइडसाठी वेगळ्या टेस्ट आणि केटोनसाठी वेगळ्या टेस्ट पाहिल्यात. अल्डिहाइडसाठी आपण 3 टेस्ट पाहिल्यात, चिप्स टेस्ट, टोलन्स रिएजंट अँड नेक्स्ट वन इज द फेलिंग सोल्युशन टेस्ट. These are for the aldehydes. For ketones we study only sodium nitroprusside test. For that test we distinguish the ketones. Now today's lecture we have seen some point. So see the remaining part in next video lecture. So thank you for today's lecture.